नमस्कार मित्रांनो, 30 एप्रिल 2023मध्ये जी कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे, या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याकडे जर बघितले गेले अगदी 2022च्या या नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे आपल्याकडे 170 ते 180 दिवस शिल्लक आहे। या 170 ते 180 दिवसामध्ये साधारणपणे आपल्याकडे डेली जे शेड्यूल आहे ते असलं पाहिजे। दैनंदिन आपल्याकडे जर समजा कार्यप्रणाली जर चांगली असेल आणि तुमचं डेलीचं टार्गेट जर तुम्ही सध्या एक लक्षात ठेवलेलं जर असेल आणि आपल्याला रोज कोणते मुद्दे करायचे आहेत, कोणते घटक करायचे आहेत, कोणते विषयातले कोणता भाग आपल्याला आज कव्हर करायचा आहे, हे जर तुमच्यासमोर जर टार्गेट असेल तर नक्कीच तुम्ही एवढ्या 170 आणि 180 दिवसामध्ये जे आपल्याला अपेक्षित किमान गुणमान आहे आणि जे कटअप आपण ज्याला म्हणत असतो किमान जो काही गुणमानमध्ये पात्रता होण्याची जी काही तेवढी आपल्याला आवश्यक असलेले जे मार्क्स आहेत ती मार्क्स मिळण्याची शक्यता असू शकते। नक्कीच मला असं इथं या ठिकाणी सांगायचं आहे की कशाही पद्धतीने अभ्यास करून चालणार नाही आहे। कसंही कुठल्याही प्रकारचं पुस्तक घेतलं आणि आज मी ते वाचायला सुरुवात करतोय किंवा ते मी आज संपवलेलं आहे तर एक रँडमली तसं एक तुम्ही तसं न करता एक जर कधी साध्या पद्धतीने किंवा एक चांगलं असं एक नियोजन जर केलं आणि ते नियोजन जर कधी डेली टार्गेट थोडं अचिव्हमेंट करणारं जर असेल, ठीक आहे, आणि रोज कोणता विषय आपल्याला करायचा आहे, त्यातले कोणते मुद्दे आज कंप्लीट करायचे आहेत ते थोडंसं संध्याकाळी इव्हॅल्युएट करा, हे मुद्दे माझे आज कव्हर झालेले आहेत का नाही आहेत, ठीक आहे। कुठेतरी बघा मित्रांनो, सक्सेस होण्यासाठी आपल्याकडे काहीतरी एक टार्गेट असलं पाहिजे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी तेवढे प्रयत्न करणं आवश्यक आहे। मग किमान कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर कधी कव्हर करायचं असेल, मी जास्तीत जास्त का म्हणतोय कारण आपल्याकडे 7 विषय आहेत आणि 6 महिने बाकी आहेत। मग हे 7 विषय आणि या 6 महिन्यामध्ये जर समजा आपल्याला अपेक्षित अभ्यासक्रम जर पुरेसा कंप्लीट करायचा असेल तर साहजिकच आपल्याकडे दररोजचं नियोजन असलं पाहिजे। या दररोजच्या नियोजनामध्ये साधारणपणे तुमच्याकडे विषयांची यादी, त्या विषयांमध्ये कोणते घटक येतात, ते कोणते मुद्दे त्यामध्ये आहेत अपेक्षित, ते कोणते कव्हर करायचं हे तुम्हाला रोज अचिव्हमेंट करायचं आहे तसं, ओके। आणि रोज तुम्ही थोडंसं परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करत चालला आणि त्याच अनुषंगाने आम्ही आता एक थोडासा एक टार्गेट प्लॅन घेऊन आलेलो आहे। तो परीक्षाभिमुख असेल आणि तो एक अचिवेबल असेल, जेणेकरून तुम्हाला एक त्या आपल्याकडे उपलब्ध वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवण्यासाठी एक मिनिमम कॉमन प्लॅन जो आहे तो तुमच्याकडे आम्ही घेऊन येतो आहे। तर तुम्हाला या संदर्भामध्ये जर कधी माहिती पाहिजे असेल की ह्या डेली प्लॅनमध्ये साधारणपणे कसं टार्गेट असेल, दिवसामध्ये तुम्हाला काय शेड्यूल दिलं जाणार आहे, ठीक आहे, आणि ते मुद्द्यांची यादी, ठीक आहे, ते टार्गेट पॉईंट्स कोणते असणार आहेत, ठीक आहे, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिले गेलेलं आहे। एक PDF आहे छोटीशी, साधारणपणे 15 दिवसाचं शेड्यूल आहे, तुम्ही ते डाउनलोड करून बघा, ठीक आहे। त्याच्यानं तुम्हाला ते शेड्यूल जाणवणच आहे आणि जे कोणी इंटरेस्टेड कॅन्डिडेट असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला ह्या डेलीचं टार्गेटचं अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि आम्ही जशा पद्धतीने तुमचं सिलेबस कंप्लीट करून घेतोय तसं तुम्हालाही त्या अनुषंगाने तुम्ही जर तसं नियोजन जर ठेवलं आणि रोज तुम्हाला जर तसं टार्गेट जर अचीव करता आलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो की जे किमान आवश्यक जे काही गुणमान आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळवता येऊ शकतं, ठीक आहे। ज्याला आपण म्हणतो की साधारणपणे 55 ते 60 मार्काची जी काही आवश्यकता आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकतं। फक्त एकच आहे का तुमचं टार्गेट हे व्यवस्थित असलं पाहिजे, प्लॅन हा व्यवस्थित असला पाहिजे, तो परीक्षाभिमुख असला पाहिजे आहे। फक्त एकच आहे, प्लॅनच आहे इम्पॉर्टंट आहे असं नाही आहे, ते मुद्दे कोणतेही आहेत ज्याच्यावर MPSC वारंवार प्रश्न विचारत असते, ठीक आहे। एक काही विशिष्ट मुद्द्यांची काही एक आहे की त्याच्यामध्ये UPSC फिरून प्रश्न विचारते, फक्त वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अंगाने प्रश्न विचारत असते। मग असे कोणते मुद्दे आहेत की त्याच्याला आपल्याला हायलाईट करायचे आहे, ठीक आहे, आणि याच मुद्द्यांना जास्त आपल्याला हात घालायचा आहे जेणेकरून आपल्याला अपेक्षित वेळेमध्ये अपेक्षित आणि समाधानकारक मार्क्स मिळाले पाहिजे आहेत। उगीचच काहीतरी पुस्तक घ्या आणि काहीतरी कुठलं तरी वेगळं वाचत बसा, जेणेकरून जे परीक्षेला पण येणार नाही आहे, अनपेक्षित असं घडता कामा नये। त्याच्यामुळे आपण एक परीक्षाभिमुख नियोजन असण्यासाठी तुम्ही आमच्या नियोजनप्रमाणे तुम्ही जर नक्की केलं तर तुम्हाला यातले गुण मिळण्याची शक्यता आहे तसं, ओके। तर त्यातलं बघा, आज आपण या टार्गेटला आपण स्टार्ट करतोय आणि त्यातलं पहिलं जे सेशन आहे ते पॉलिटीचं असणार आहे। या पॉलिटीच्या सेशनमध्ये पहिला जो घटक आहे तो ऐतिहासिक पार्श्वभूमी, जो आज 1 नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे। त्याच्यामध्ये बघा की हा जो टॉपिक आहे मग तुम्ही त्याच्या पद्धतीने म्हणजे जर बघितलं गेलं तर त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तसं, तो पहिला टॉपिक आहे ना तो घटना निर्मिती आहे। घटना निर्मितीमध्ये तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की या ठिकाणी थोडंसं वर्षाने आकडेवारी आहे। आता ही वर्षाने आकडेवारी कशी लक्षात ठेवायची आहे, आता घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये घटनेचं कामकाज कसं होतं, घटनेची संरचना कशी केली गेलेली होती, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया, या संदर्भामध्ये बरीच काही आकडेवारी जर आहेत तर ती आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। आता ही आकडेवारी कसं लक्षात ठेवणार आहे, तर यासाठी पहिले तुम्ही काय करा, 2 टाईमलाईन करा। पहिली जी टाईमलाईन आहे ना, घटना समिती स्थापन करण्याच्या बाबतीच्या घडामोडींची एक टाईमलाईन, आणि दुसरं एक टाईमलाईन जर बघितलं गेलं तर ते घटनेचं जे काही ॲक्च्युअल कामकाज होतं ते कामकाजाचं तुम्हाला टाईमलाईन करायचं। म्हणजे अगदी 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 जानेवारी 1950 पर्यंतचं हे एक टाईमलाईन असेल, असं 2 टाईमलाईन तुम्हाला करायचं आहे। त्यातलं जे पहिलं टाईमलाईन ना त्याच्यामध्ये बघा काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे,
समजा आता 1906 मध्ये पहिल्यांदा स्वराजची मागणी केली गेलेली होती. ठीक आहे, 1906 मध्ये स्वराज, ठीक आहे, सेल्फ इंडिपेंडन्स, सेल्फ इंडियाची मागणी केली गेलेली होती. ओके, आता दुसरं 1934 मध्ये एम एन रॉय जे कम्युनिस्ट पार्टीचे होते नेते, त्यांनी आपण ज्याला म्हणतो की मागणी केलेली होती, कल्पना मांडलेली होती, मागणी नाही कल्पना मांडलेली होती. ओके, एम एन रॉय यांनी. पुन्हा 1935 मध्ये जर बघितलं गेलं तर ज्याला पहिल्यांदा आपण म्हणतो की औपचारिक पद्धतीने मागणी केली गेली होती 1935 मध्ये. आणि ही औपचारिक पद्धतीने जी मागणी केली गेलेली होती ती ज्याला आपण म्हणतो काँग्रेस पक्षाने केलेली होती. ओके, काँग्रेस पक्षाने केलेली होती. त्याच्यानंतरचं तेच संविधान समितीची ज्याला आपण म्हणतो 1940 मध्ये तिचा स्वीकार केला गेलेला होता. आणि तो तत्वता जो स्वीकार केला गेलेला होता त्यालाच आपण म्हणतो ऑगस्ट संधी. ठीक आहे, आता बघा इथं कसं लक्षात ठेवायचं स्टेप बाय स्टेपमध्ये. 1906 मध्ये काय स्वराजची मागणी केली गेली, सेल्फ इंडिया असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतरचं 1934 मध्ये काय एम एन रॉय यांनी कल्पना मांडलेली होती. 1935 मध्ये काँग्रेसने औपचारिक मागणी केलेली होती, घटना समिती असली पाहिजे घटना निर्मिती करण्यासाठी. 1940 मध्ये ज्याला आपण म्हणतो की ऑगस्ट ऑफर म्हणून तिचा स्वीकार करण्यात आलेला आहे. ओके, ब्रिटिशांनी तिचा स्वीकार केला गेलेला होता. आणि 1942 मध्ये क्रिप्स योजना आली होती. ठीक आहे, क्रिप्स योजना, क्रिप्स मिशन ज्याला आपण म्हणतो, ही क्रिप्स मिशन आल्यानंतर भारतामध्ये साधारणपणे ज्याला म्हणतो आपण की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचं कसं सहकार्य लाभून घेता येईल, तर या संदर्भामध्ये थोडंसं अपेक्षावादी होते. म्हणून 1942 मध्ये भारतामध्ये क्रिप्स योजना पाठवलं गेलेलं होतं, पण ते मुस्लिम लीगने त्याला बॉयकॉट केलं होतं, मुस्लिम लीगने ते रिजेक्ट केलं गेलेलं होतं. ओके, क्रिप्स योजना. ठीक आहे, आता हे फेल केलं गेलं. मग त्याच्यानंतरचं मात्र घटना निर्मितीसाठी एक कॅबिनेट मिशन आलं होतं 1946 मध्ये. ओके, कॅबिनेट मिशन 1946 मध्ये आलेलं होतं भारतामध्ये. आणि कॅबिनेट मिशन का आलेलं होतं त्याचा मुख्य जर उद्देश बघितला गेला तर तो मुख्य उद्देश होता घटना समितीची योजना तयार करायचा, हा त्याचा मुख्य उद्देश होता. घटना समिती तयार करणे. ओके, ती योजना तयार करणे याच्या संदर्भामध्ये ते एक नियोजन तसं होतं. ओके, मग शेवटी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन जी होतं त्यांनीच ती रचना घालून दिली होती, घटना समितीची रचना. हा एक टाईमलाईन झाला. ओके, पुन्हा मी एक रिपीट करतो. 1946 मध्ये स्वराजची मागणी केली गेली होती. 1934 मध्ये एम एन रॉय यांनी कल्पना मांडली होती, 1935 मध्ये औपचारिक मागणी केली होती काँग्रेसने. 1940 मध्ये स्वीकार केला होता, त्यालाच ऑगस्ट ऑफर म्हणतो आपण. ओके, 1942 मध्ये क्रिप्स योजना आली होती भारतामध्ये, मुस्लिम लीगने तिला बायकॉट केलेलं होतं. ओके, कॅबिनेट मिशन 1946 मध्ये भारतामध्ये आलं. ओके, आणि त्यांना घटना समितीचा जो काही होता तो साधारणपणे स्वीकार पण केलेलाच होता, पण त्याच्यामध्ये घटना समितीची रचना कशी असायला पाहिजे, घटना समितीची जी योजना होती ना त्याच्या संदर्भाच्या याच्यामध्ये ती भारतामध्ये आलेली होती कॅबिनेट मिशन. आणि या कॅबिनेट मिशननेच रचना घालून दिली होती घटना समितीची 1946 मध्ये. आता ही झाली एक पहिली टाईमलाईन. ओके, त्याच्यानंतरचं दुसरी एक टाईमलाईन बघा. ओके, ही एक दुसरी टाईमलाईन असणार आहे. ही दुसरी टाईमलाईन जर अगदी बघितली गेली 9 डिसेंबर 1946 ज्याला आपण म्हणतो घटना समितीची पहिली बैठकीचा दिवस ते 26 जानेवारी 1950 मध्ये घटना समितीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, घटनेची अंमलबजावणी. तर हा एक सेकंड टाईमलाईन असणार आहे. आता या सेकंड टाईमलाईनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा. या सेकंड टाईमलाईनमध्ये ठीक आहे, या सेकंड टाईममध्ये पहिलं 9 डिसेंबर 1946 मध्ये पहिली बैठक झाली होती, फर्स्ट मीटिंग. ठीक आहे, पहिली बैठक 1946 मध्ये झाली होती, 9 डिसेंबर 1946ला. ओके, त्याच्यानंतर 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव झालेला होता, उद्दिष्टांचा ठराव. ओके, 13 डिसेंबर 1946ला. आणि या उद्दिष्टांचा ठराव जो होता तो 22 जानेवारी 1947ला स्वीकारला गेला का. आणि तो स्वीकारला गेला होता, तो बिनविरोध स्वीकारला गेलेला होता, बिनविरोध स्वीकारला गेलेला होता 13 डिसेंबर 1946ला. लक्षात ठेवा,
9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली संविधान सभेची. संविधान सभेच्या अगदी 9 डिसेंबर नंतर त्याच्या 3-4 दिवसानंतर म्हणजे 13 डिसेंबर 1946मध्ये त्याच महिन्यामध्ये 13 तारखेला उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि तो ठराव जो आहे तो पुढे 22 जानेवारी 1947मध्ये बिनविरोध स्वीकारला गेलेला होता. ओके, आणि त्यालाच आपण म्हणतो उद्दिष्टांचा ठराव हाच प्रस्तावनेचा आधार आहे. ओके, प्रस्तावनेचा आधार आहे. पुढे 1947मध्ये भारत स्वातंत्र्य कायदा होता. ठीक आहे, स्वातंत्र्य कायदा, आणि या स्वातंत्र्य कायद्यानुसार 3 बदल झाले होते घटना समितीमध्ये. ठीक आहे, घटना समितीमध्ये बदल झाले होते. आणि या घटना समितीमध्ये 3 बदल कोणते? तर पहिला जो बदल होता, घटना समिती जी आहे ना ती सार्वभौम बनली. दुसरी जर बघितली गेली, या घटना समितीचं पहिलं कामकाज होतं ना ते घटना तयार करणं, हे तर कामकाज होतं. पण 1947चा जो काही स्वातंत्र्याचा कायदा होता, घटना समितीवर अजून एक दुसरं काम देण्यात आलेलं होतं, ते म्हणजे काय, कायदा तयार करणं. म्हणजे कायदे मंडळाचा पण दर्जा तिला मिळाला. ओके, आता बघा 1947मध्ये ज्यावेळेला संविधान सभेला कायदा मंडळाचा दर्जा मिळाला आणि कायदा करण्याची ज्यावेळेला बैठक व्हायची त्यावेळेला मावळकर हे असायचे, मावळकर. ठीक आहे, मावळकर जे ना ते अध्यक्ष असायचे. ओके, आणि ज्यावेळेला घटनाचं कामकाजाचं बैठक व्हायची त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असायचे. ओके, आणि तिसरा जो बदल झालेला होता, घटना समितीची जी का पहिली संख्या होती ना त्या संख्येमध्ये बदल होऊन, ओके, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की घटना समितीमध्ये त्यावेळेला जर बघितलं गेलं तर 296 हे 11 ब्रिटिश प्रांतामधले सदस्य होते. 296 त्याच्यावरून ते घटून मात्र 229 वर आलेले होते. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तान पार्टिशन झालं गेलं आणि बरेच काही भाग जर बघितला गेला तो पाकिस्तानमध्ये गेलेला होता, त्याच्यामुळे ही सदस्य संख्या आहे ना ती घटून गेलेली होती, 229 पर्यंत आलेली होती. हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे तसं. ओके, आणि जे प्रिन्सली स्टेट होते ना ते 93 वरून 70 वर आलेले होते. ओके, ही एक फॅक्च्युअल माहिती यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तसं. ओके, म्हणजे 1947च्या कायद्यानुसार 3 बदल झालेले होतं. घटना समिती सार्वभौम बनली, म्हणजे तिला पूर्णपणे घटना तयार करण्याचा अधिकार झाला गेला. ब्रिटिशांचं कोणत्याही या ठिकाणी सहभाग नसेल, इंटरफेरन्स नसणार आहे. ठीक आहे, घटना समितीला कायदे मंडळाचा दर्जा मिळाला. तिसरी गोष्ट असं आहे की घटना समितीमध्ये जी सदस्य संख्या होती ती आधीपेक्षा थोडीशी कमी झाली होती. त्याचं कारण असं आहे की पाकिस्तान पार्टिशन झालेलं होतं आणि सदस्य संख्या 11 प्रांतांमधले जे 296 होते त्याच्यावरनं ती 229 वर आलेली होती. आणि जे प्रिन्सली स्टेट होते, ठीक आहे, संस्थानिकांचे 93 सदस्य होते नामनिर्देशित, त्यावरनं ते 70 वर आलेले होते. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे काही प्रिन्सली स्टेट गेलेले होते ना आता ते सोडून म्हणजे तेच कमी झालेले होते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की 70 वर ती घटना सदस्य संख्या आलेली होती. ओके, मग पुढे 26 नोव्हेंबर 1949मध्ये ओके आपल्या भारतीय राज्यघटनेला मान्यता मिळाली, ज्याला आपण म्हणतो स्वीकारली गेली. ओके, स्वीकारली गेलेली आहे 1949मध्ये. ठीक आहे, आता या 2 डेट खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे काय, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ही आहे अंमलबजावणीची डेट. आणि ही आहे स्वीकारण्याची डेट. ह्या 2 डेट तुम्हाला लक्षात ठेवायच्या तसा. ओके, त्याच्यानंतरचं बघा पुढे मात्र आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट असं आहे, उद्दिष्टांचा जो ठराव आहे त्याच्या बाबतीमध्ये बघा काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उद्दिष्टांचा जो ठराव आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. उद्दिष्टांचा ठराव. ठीक आहे, आता या उद्दिष्टांचा ठरावाचं मी तुम्हाला बोललो होतो की त्याची जी स्थापना आहे, उद्दिष्टांचा ठराव जो मांडला गेला 13 डिसेंबर 1946मध्ये, डिसेंबर 1946मध्ये. ठीक आहे, आणि 22 जानेवारीला 1947मध्ये तिची स्वीकारणी केली गेलेली आहे. म्हणजे 22 जानेवारी 1947ला स्वीकारली गेली आणि ती बिनविरोध स्वीकारली गेलेली होती. ठीक आहे, बिनविरोध स्वीकारली गेलेली. उद्दिष्टांचा जो ठराव होता त्याचे साधारणपणे काय काय
उद्दिष्ट होते बघा, उद्दिष्टांच्या ठरावामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचे काय काय उद्दिष्ट होते. पहिलं उद्दिष्ट जर बघितलं गेलं तर सार्वभौम लोक असेल, लोकांकडून जे अधिकार आहे ना ते प्राप्त झालेले असणार आहे संविधान सभेला. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, भारत कसा असेल, स्वतंत्र सार्वभौम भारत असणार आहे. तिसरी गोष्ट शांतता आणि कल्याणकारी देश असेल. अल्पसंख्याक, आदिवासी, मागास वर्गाचे संरक्षण या ठिकाणी केलं जाईल भारतामध्ये. ठीक आहे. स्वतंत्र विचार आणि ज्याला आपण म्हणतो हावभाव यांचे स्वातंत्र्य देण्यात आलेले होते. ओके, विचार आणि हावभाव. न्याय देण्याचं एक या ठिकाणी उद्दिष्टांच्या ठरावामध्ये पण एक तरतूद केली गेलेली होती. न्याय म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. ठीक आहे. आणि हाच उद्दिष्टांचा ठराव पुढे मात्र आपला ज्याला आपण म्हणतो प्रस्तावनेचा आधार बनला गेलेला होता. ओके. अजून एक पॉईंट यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तो म्हणजे असं आहे की जी संविधान सभेची जी रचना आहे, ठीक आहे, या संविधान सभेच्या रचनेमध्ये साधारणपणे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत बघा. तर यामध्ये पहिली जी आहे ना, तर तुम्हाला संविधान सभेच्या संख्येच्या बाबतीमध्ये माहिती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि दुसरी जर बघितलं गेलं संविधान सभेची साधारणपणे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट काय आहे, थोडंसं फॅक्च्युअल माहिती जी आहे ना, काय फॅक्च्युअल माहिती अजून, तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सदस्य संख्या टोटल जर बघितली गेली तर ती साधारणपणे 389 होती. या 389 पैकी 296, ठीक आहे, आणि 93 असं डिव्हिजन होतं. 296 हे ब्रिटिश भारताचे होते, ब्रिटिश इंडिया. मी या ठिकाणी BI लिहितो, ब्रिटिश इंडिया लक्षात ठेवायचं आहे, BI. आणि जे 93 होते ना, ते 93 संस्थानिकांचे सदस्य होते, संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, संस्थानिकांनी नामनिर्देशन करून दिलेले प्रतिनिधी होते. ठीक आहे. आता या 296 पैकी सुद्धा या 296 पैकी सुद्धा बघा, तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये साधारणपणे 11 प्रांतांमध्ये सदस्यत्व होतं. 11 प्रांत होते, त्यांच्यातनं सदस्यत्व. आणि 4 चीफ कमिशनर होते, ज्याला आपण म्हणतो मुख्य आयुक्त. मुख्य आयुक्तांचं जे काय प्रांत होतं. ठीक आहे. तर ही एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जर बघितलं गेलं तर ते लक्षात ठेवा, संस्थानिकांचे प्रतिनिधी जर बघितलं गेलं, संस्थानिकांचे प्रतिनिधी कोणते, तर ज्याला आपण म्हणतो हे 93 प्रतिनिधी. हे 93 प्रतिनिधी संस्थानिकांचे जे प्रमुख होते, या संस्थानिकांच्या प्रमुखांकडून ते नामनिर्देशित होते, नामनिर्देशित होते. ओके. आता दुसरी गोष्ट अजून एक लक्षात घ्या, उरलेले जे काही 11 होते, ब्रिटिश भारत आपण ज्याला म्हणतो, या ब्रिटिश भारताकडनं 11 ब्रिटिश भारतांचे जे प्रांत होतं त्यांच्याकडनं अप्रत्यक्ष निवडून आलेले होते, अप्रत्यक्ष निवडून आलेले होते, अप्रत्यक्ष, लक्ष ठेवा. ओके. आणि तिसरं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, सर्व घटकांचा समावेश या ठिकाणी केला गेलेला होता. सर्व घटकांचा समावेश केला गेलेला होता. ओके. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असेल, पारशी असेल, अँग्लो इंडियन असेल, ठीक आहे, यांचा सगळ्यांचा समावेश केला गेलेला होता. आणि काही महत्त्वाची गोष्ट असं होतं की जे काही या संविधान सभेमध्ये सदस्यांना जे मतं करणारे जे होते, मतं देणारे जे होते, जे कायदेमंडळामध्ये प्रांतीय कायदेमंडळाचे जे सदस्य होते ते मतं करणार होते. आणि त्यांना मतं करण्याचा जो अधिकार होता ना, तो मर्यादित अधिकार होता. म्हणजे आपण ज्याला म्हणतो 1935चा भारत सरकारचा जो कायदा होता, त्यानुसार ज्यांच्याकडे जे कर भरतील, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, ज्यांच्याकडे शिक्षण आहे, अशा लोकांनाच मतदान देण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. ओके. तर या बाबतीमध्ये थोडीशी ही एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तसं आता शेवटचा जो काही मुद्दा आहे घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये, अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आहे तो समित्यांचा, तो आहे समित्यांचा महत्त्वाचा मुद्दा. ओके. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण कोण होते. ओके. साधारणपणे घटनेमध्ये जर बघितलं गेले तर 8 मूळ समित्या होत्या. महत्त्वाच्या समित्या किती होत्या, 8 समित्या होत्या. या महत्त्वाच्या 8 समित्यांमध्ये जर कोण कोण अध्यक्ष होतं बघा, संघराज्य अधिकार समिती जर बघितले गेले, ओके, 1, 2 आणि 3, या तिघांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. ओके. तिघांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. संघराज्य अधिकार, ठीक आहे, संघराज्य, राज्यघटना आणि संस्थाने समित्या, या 3 समित्यांचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे.
त्याच्यानंतरचं प्रांतिक राज्यघटना आणि मूलभूत अधिकार राज्यघटना, ह्या दोघांचे जर सदस्य बघितलं अधिकार हे जर बघितलं गेलं तर यांचे अध्यक्ष हे मात्र सरदार पटेल होते. ओके, सरदार पटेल. ठीक आहे, प्रांतिक राज्यघटना आणि मूलभूत अधिकार. ओके, प्रांतिक राज्यघटना आणि मूलभूत अधिकार यांचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, कामकाज आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष जर बघितले गेले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. साधारणपणे या समितींच्या मॅच द पेअरमध्ये पण विचारलं जाऊ शकतात किंवा कुठली खालीलपैकी समितीची जोडीचे चुकीचे आहे काय आहे या पद्धतीचा प्रश्न पण विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला ही एक फॅक्च्युअल माहिती लक्षात ठेवायची तसं. ओके, तर हा एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा एक अजून एक पॉईंट बघा, मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते असाही प्रश्न विचारला जातो. साधारणपणे मसुदा समितीमध्ये टोटल एक अध्यक्ष आणि बाकीचे 6 सदस्य, म्हणजे टोटल जर बघितलं गेलं तर 7 लोक होती याच्यामध्ये. ओके, आता या मसुदा समितीमध्ये थोडीशी माहिती त्याची पण लक्षात ठेवा. मसुदा समितीच्या विषयी ती त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ना ती विचारली जाते. ठीक आहे, सो मसुदा समितीच्या बाबतीमधली माहिती आहे ती बघा. तिची स्थापना आहे ना 29 ऑगस्ट 1947 मध्ये झालेली आहे स्थापना. 29 ऑगस्ट 1947 मध्ये तिची स्थापना करण्यात आलेली होती. तिच्यात या समितीचे टोटल 7 सदस्य होते, ते एक लक्षात ठेवा. ओके, आणि ही समितीची जी काय माहिती होती ना ती 1948 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ओके, 1948 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ओके, आणि ही जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती साधारणपणे लोकांच्या ओपिनियन घेण्यासाठी, लोकांनी चर्चा करावं, याच्यावर टीका कराव्या किंवा काही सुधारणा सुचवाव्या यासाठी ती खुली करण्यात आलेली होती. लोकांपर्यंत ती पोहोचली गेलेली होती जनतेला, आणि ती 8 महिन्याच्या कालावधीमध्ये जनतेला विचार मांडण्यासाठी सजेशन देण्यासाठी ती देण्यात आलेली होती. 8 महिन्याचा कालावधी एक लक्षात ठेवा. ओके, आणि या मसुदा समितीचं एकूण कामकाज जर बघितलं गेलं तर हे 149 दिवसांचं होतं. 149 दिवसांचं टोटल कामकाज होतं मसुदा समितीमध्ये. ओके, तर ही एक माहिती आहे, ती एक इन्फॉर्मेशन जी आहे ना ती एक लक्षात ठेवू तुम्ही. त्यामध्ये अजून एक पॉईंट विचारला जातो, मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचं कामकाज एक लक्षात ठेवा, घटना तयार करणं, घटनेचा मसुदा तयार करणं, घटनेचा मसुदा तयार करणं हे तिचं महत्त्वाचं काम होतं. ओके, ड्राफ्टिंग करणं. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लक्षात ठेवा. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्याच्यानंतर एन गोपाल स्वामी अय्यंगार एक होते. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णमाचारी. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे तिसरे सदस्य होते. त्याच्यानंतर डॉक्टर के.एम. मुंशी हे तिसरे सदस्य होते, चौथे सदस्य. त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला. ठीक आहे, सईद मोहम्मद सादुल्ला हे 5वे सदस्य होते. त्याच्यानंतरचं एन माधवराव. ठीक आहे, हे एक सदस्य होते 6 नंबरचे. आणि त्याच्यामध्ये बघा हे BL मित्तर जे आहेत ना, BL मित्तर यांच्या जागी त्यांची अपॉइंटमेंट केली गेली, कारण BL मित्तर यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिलेला होता आणि त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि 7वे जे सदस्य आहेत TT कृष्णमाचारी. TT कृष्णमाचारी. आणि TT कृष्णमाचारी यांची जी आहे जागा
ती डी.पी. खेतान यांच्या निधनामुळे घेण्यात आलेली होती. डी.पी. खेतान यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जागी मग टी.टी. कृष्णमाचारी यांना घेण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मसुदा समितीचा ह्या फॅक्ट लक्षात ठेवा. त्यांचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे. गोपालस्वामी अय्यंगार हे एक सदस्य दुसरे होते. तिसरे सदस्य अल्लादी कृष्णमाचारी अय्यर होते. ठीक आहे. चौथे सदस्य डॉक्टर के.एम. मुंशी होते. ठीक आहे. पाचवे सदस्य सईद मोहम्मद सादुल्ला होते. सहावे माधवराव. ठीक आहे. त्याच्यानंतर टी.टी. कृष्णमाचारी. ठीक आहे. ही एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकीची काही फॅक्चुअल छोटी छोटी इन्फॉर्मेशन आहे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हेच तुम्हाला डेली टार्गेट रोज आजपासून तुम्हाला रोज प्रत्येक विषयाचे प्रत्येक टॉपिक एक तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलं जाणार आहे. काही लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्सही सांगितल्या जाणार आहे. आणि हे नक्कीच तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आमच्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही रोज अभ्यासाचं शेड्यूल केलं, ठीक आहे, किंवा तुम्हाला जर इच्छुक लोकांना जर बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ते बॅचमध्ये जॉईन होऊ शकतात. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याची अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असणार आहे. पण जर हा प्लॅन जर तुम्ही नक्की फॉलो केला तर यामध्ये तुम्हाला नक्कीच आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर MPSC वारंवार प्रश्न विचारत असते, अशाच मुद्द्यांवर आपण जास्त भर देणार आहोत. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच.